चांगला डॉमिनेट परफॉर्मन्स केलाय. त्याच्या जोडीला आपण पाहिलं तर कोरोडियाचा संघ आहे, त्यांनी डॉमिनेटेड परफॉर्मन्स दाखवलेला आहे. तो कोरोडीचा संघ आहे. मॅच चांगला होईल, रंगतदार मॅच होईल, यामध्ये काही शंका नाही. पहिला बॉल आपण पाहिला तर या ठिकाणी सिंगल मात्र मैदानावरती कंप्लीट करताना पाहायला मिळाले. फटका छान खेळलाय, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी पाहायला मिळाले आणि बॉलला अडवत असताना मात्र कॅच कॅरी करत असताना मैदानावरती कॅच चांगली घेतली. फलंदाज बाद, विकेट डाऊन, गॉन. H2O. थँक्यू. मैदानावरती आपण पाहिलं तर फलंदाज बाद झाले, विकेट आली. षडंपुल करण्याचा प्रयत्न चेंडूला मात्र कळला गेला ऑन साइडला. बॉल मात्र निघून आला डीप बॅकवर्ड आणि मिड विकेटच्या अगदी रिझन मध्ये, पण पासिंग करण्याचा अगदी प्रयत्न मैदानावरती पाहायला मिळाला. त्या ठिकाणी मात्र 2 धावा, त्या 2 धावा पुन्हा मैदानावरती घेतल्या गेल्या. 2 धाव्याने संघाची धावसंख्या आहेत, ती धावसंख्या मात्र मैदानावरती वाढली गेल्या. धावसंख्या संघाची जाऊन पोहोचत 3 या आकड्यावरती मात्र धावसंख्या आपल्याला पाहायला मिळतात. फटका छान खेळल्यापर्यंत ऑन साइडला खेळायचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी एफर्ट चांगले पाहायला मिळाले बॉल अडवण्याच्या प्रयत्नामध्ये, परंतु शेवटी काय घडलंय, बॉल अडवला गेला, शेवटी मात्र नाही अडवला आणि चेंडू निघून गेला सीमारेषेच्या पलीकडे. चौका. मुंबई से आया मेरा दोस्त, सलाम करो, इनको आराम करो. आता मुंबई से आया नहीं लेकिन विजय सर आए, वसई से आया लेकिन आहे. धावसंख्या 4 ने पुन्हा मैदानावरती वाढले. पुढचा बॉल नागपूरला गेलं, स्लाइस कट करण्याचा प्रयत्न बॉल खेळला गेला आणि सिंगल मात्र मैदानावरती मेन सिंगलच्या माध्यमातून धावफलकावरती धावा आहेत त्या पुन्हा मात्र आपल्याला पुढे वाढताना पाहायला मिळतात. संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती लगावल्या गेल्यात 8 धावा. चेंडूचा आतापर्यंत खेळ संपला 5. लास्ट बॉल ऑफ दी ओव्हर. यावेळेचा बॉल आपण पाहिला तर पुन्हा मैदानावरती खेळायचा प्रयत्न, परंतु त्या ठिकाणी षटक क्रमांक मैदानावरती जर आपण पाहिलं तर पहिलं षटक आहे ते पहिलं षटक मैदानावरती समाप्त होताना पाहायला मिळतात. निर्धाव चेंडू आलात, धावा धावफलकावरती आहेत 8. 1 ओव्हरचा खेळ संपलाय, 8 धावा धावफलकावरती लगावल्यात. एक ब्रेक घेऊया, संगीत ऐकूया आणि त्यानंतर पुन्हा मैदानाच्या दिशेने येऊयात. लई मऊगा सांगाय भारी गा बघतो या गा काबून सारी हाडान दुखती या दाड सजनी हाडान दुखती या दाड सजनी. चांगलं सॉन्ग ही आपल्याला सध्याच्या घडीला पाहायला मिळतात, डीजेच्या माध्यमातून प्ले केले जात आहेत आणि तन्मय मैदानावरती आल्यात. तन्मयचा बॉल हवेमध्ये खेळलाय, ताकद हो ताकद, फोर्स वापरली, बॉलला पाठवलं सीमारेषेच्या पलीकडे. षटकार 6 रन. ओहो, धावा घेण्याचा प्रयत्न मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतो. संघाच्या धावसंख्या 2 ने वाढल्या. धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचत आहेत 16 धावा आहेत धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. जाऊन पोहोचत असताना प्रयत्न मैदानावरती करतायत, धाबा बनवण्याचा प्रयत्न सुरू झालेला आहे आणि त्याच प्रकारचे प्रयत्न सध्या दोन्ही बॅट्समन करतायत. पुढचा बॉल
या बिलचा बॉल आपण पाहिलं तर ऑफ स्टंपच्या बाहेर तळल्यात. वेगवान बॉल होता, तेज सरळ बॉल होता. तेज सरळ बॉल मात्र मैदानावरती तितकासा नाही खेळू शकले. निर्धाव चेंडू मात्र मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतोय. दफलकावरती धावा संघाच्या एकूण धावा 16 वरती मात्र ढोकल्या गेलेल्या आहेत. प्रयत्न करतायत बॅटिंग करत असताना मैदानावरती तेच प्रयत्न सध्या सुरू झालेले आहेत. गोलंदाज या बेलचा स्ट्रोक खेळलाय. पुन्हा एकदा फटका छान खेळला, परंतु तितका टायमिंग ताकद नाही. आता म्हणावं तरी काय, एखाद्या आंब्याच्या झाडामध्ये आपण जातो, आंब्याच्या वाड्या तिथे भरपूर आहेत, पण एखाद्या आंब्याच्या झाडावरून आंबा पडावा, पण तो हातामध्ये पडावा आणि हातामधून खाली पडावा की काय, अशाच प्रकारची गोष्ट घडलेल्या आहेत. हातामध्ये आला होता आंबा, पण हातामधून तो बाहेर पडलेला आहे. याही गोष्टी मैदानावरती घडलेल्या आहेत. पुण्याचा फटका खेळला, छान खेळला. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी प्रयत्न करतात, परंतु आता बॉलला अडवण्याच्या प्रयत्नामध्ये बॅकअप केला शुभम यांनी पाठीमागून. अडवलाय बॉलला, फिल्डिंग करेपर्यंत त्या ठिकाणी मिळतील पुन्हा एकदा मैदानावरती रन. या ठिकाणी 2 आणि धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचेल ती मात्र 20-20. चेंडूचा खेळ संपला गेला आतापर्यंत 1.5 धावा धावफलकावरती आहेत 20. लास्ट बॉल ऑफ दी ओव्हर, सेकंड ओव्हर. धावसंख्या धावफलकावरती 20. स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न, लवकर पोझिशन मध्ये आले. अंपायर्स इशारा खेळवतात व्हाईट बॉल. एक्स्ट्रा रन टीमच्या टोटल मध्ये ऍड होताना पाहायला मिळेल. धावसंख्या धावफलकावरती 21. शेवटचा बॉल अजूनही बाकी आहे. धावसंख्या 21. यावेळेचा बॉल आपण पाहिला तर पुण्यात खेळण्याचा प्रयत्न एक धाव तर त्या ठिकाणी मात्र कंप्लीट होताना पाहायला मिळेल. 12 चेंडूचा खेळ मैदानावरती संपला गेला. पहिल्या 12 चेंडू नंतर 22 धावा कोरोटी असंघाच्या माध्यमातून मात्र लगावल्या गेल्या स्कोर कार्ड वरती. अजूनही 18 बॉलचा खेळ बाकी आहे. 18 बॉल मध्ये काय घडेल याची चर्चा मैदानावरती करूयात. 22 धावा आतापर्यंत मैदानावरती चांगल्या पद्धतीने बॅटिंग आपल्याला पाहायला मिळालेल्या आहेत. एक छोटासा ब्रेक आहे, ब्रेक मध्ये संगीत ऐकूया आणि त्यानंतर मैदानाच्या दिशेने येऊयात. डीजे पालखीला नाचून गुलाल उरवून चैताचे महिन्यान ग, चैताचे महिन्या. थँक्यू. 2 षटकांत खेळ संपला. 2 षटकांत 22 धावा आहेत. बरोबर 11ची सरासरी, 11च्या सरासरीनं 22 धावा झालेल्या आहेत. तिसरं षटक मैदानावरती आणि गोलंदाजी मार्क्स वरती आपण पाहिलं तर यश आलेले आहेत तिसरं षटक करण्यासाठी. यश याचा पहिलाच बॉल वळण देत असताना पाहायला मिळाले. बॉलला हातभर अगदी वळण दिला, बॉलला बाहेरच्या दिशेने घेऊन गेले आणि सरळ चेंडू विकेट किपरच्या हातामध्ये देखील बेसावत असताना पाहायला मिळाला. आतापर्यंत 2.1 चेंडूचा खेळ संपला गेला. धावा धावफलकावरती 22. ऑफस्टंपच्या बाहेरून खेळण्याचा प्रयत्न, झेल घेण्याची संधी आहे यश यांच्याकडे. झेल तर मात्र मैदानावरती नाही कॅरी करू शकले. झेल मात्र मैदानावरती ड्रॉप करताना पाहायला मिळाले. धावसंख्या धावफलकावरती 23. चालू असलेली मॅच चेतक वाघोली आणि त्याच्या अगेन्स्ट आपण पाहिलं तर कोरोटी या 2 संघादरम्यान चालू असलेली मॅच आपल्याला पाहायला मिळते. लेगस्टंपच्या बाहेर आहेत बॉल. पिचिंग लेगस्टंपच्या बाहेर अंपायर विजय सर कहत आहेत. व्हाईट बॉलचा सिग्नल मात्र प्रतिक्रिया आमच्यापर्यंत देत आहेत. धावा धावफलकावरती 24च्या घरामध्ये मात्र धावसंख्या आपल्याला पाहायला मिळतात. यश यांना आपली लेंथ आहेत ती लेंथ मात्र मैदानावरती ऍडजस्ट करावी लागणार आहे. फुलटस बॉल खेळण्याचा प्रयत्न, चेंडू मात्र बिटवीन द गॅप निघून जाईल का. क्षेत्ररक्षक मात्र येतात बॉलवरती, बॉलला अडवले गेले आहेत. फेकी करेपर्यंत या ठिकाणी 2 रन आहेत. त्या 2 रन मात्र मैदानावरती पुनश्च एकदा घेतल्या गेल्या आहेत. धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचतात त्या मात्र 26 धावा धावफलकावरती आतापर्यंत लगावल्या गेल्या आहेत. प्रयत्न सुरू आहेत बॅटिंग करण्यासाठी. यावेळचा बॉल आपण पाहिला तर पुन्हा एकदा मात्र विकेट किपरच्या दिशेने बॉल निघून चाललाय. बॉलला अडवलं गेलाय. धाव तिथे मात्र होईल का, तर नाही होणार. सेफली मात्र बॉलला अडवण्याचा प्रयत्न मैदानावरती पाहायला मिळाला. धावसंख्या धावफलकावरती 26 ऑन स्कोर कार्ड आपल्याला पाहायला मिळतात. फटका छान आहेत, प्रॉपर कनेक्शन, मिडल ऑफ द बॅट आणि टेक्निकच्या सहाय्याने खेळलेला हा षटकार. षटकाराला 6 धावा आल्यात. फटकाही आलाय वजनदार. ओहो, खाली राहिलाय बॉल. आता बाईचे इशारा अंपायर घोषित करतायत. बाईच्या स्वरूपाने एक धाव मात्र मैदानावरती मिळेल. धावफलकावरती धावा लगावल्या संघाच्या.
33 धावा धावफलकावरती लगावल्यात. षटक संपलं गेल्या मैदानावरती 3 सरासरीची सुरू होती 11च्या सरासरीनं मैदानावरती रन केल्या गेल्या 33 धावा 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर. ओहो चांगला स्ट्रोक पुन्हा एकदा मैदानावरती कळलाय आणि बॉल चाललाय सीमारेषेच्या पलीकडे. आणखीन एक उत्तुंग मॅक्सिमम षटकार. पाच बॉल संपला. धावसंख्या धावफलकावरती 40. सुरुवात मैदानावरती चांगल्या पद्धतीनं शेवट थोडंसं गोड होईल. ओहो क्लीन बोर्ड गोड होईल शेवट. मैदानावरती विकेट घेतला शेवटच्या बॉलवरती. धावा धावफलकावरती आहे 4 ओव्हर 40 रन. धावा धावफलकावरती 40 लगावल्यात. 4 षटकात संपल्यात. आधी सरासरी होती 11ची. 11च्या सरासरीने खेळ सुरू होता बरोबर पहिल्या 3 ओव्हर मध्ये. 11, 22 आणि त्याच्यानंतर आला होता त्याच्यानंतर 33. म्हणजे पहिल्या 3 ओव्हर मध्ये 33 होत्या. त्याच्यानंतर या शेवटच्या ओव्हर मध्ये म्हणजे चौथ्या षटकामध्ये रन आला 7 आणि सरासरी थोडीशी कमी झाली. जी 11ची सरासरी होती त्या 11ची सरासरी थोडंसं खाली येत असताना 10ची सरासरी पाहायला मिळाली आणि 10च्या सरासरीनं 4 ओव्हर मध्ये 40 बनवल्या होत्या. 1 रन मैदानावरती घेतली. धावसंख्या 41 झाल्यात. अंपायर्स व्हाईट बॉल इशारा घोषित करून धावा धावफलकावरती 42. पण विचार तोच करतोय 11च्या सरासरीनं जर खेळ झाला असता तर मैदानावरती कोरोडी याचा संघ पोहोचेल 55 वरती. 10च्या सरासरीने गेला तर 50 वरती. पण 10च्या खाली आले मग कदापि 47-45 वरती. चांगला शो खेळलाय. दर्जेदार खेळलाय. क्षेत्ररक्षकाला निवडलाय आणि क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये कॅच कॅरी करत असताना फलंदाज बाद. आणखीन एक विकेट डाऊन गॉन. धावसंख्या धावफलकावरती आहेत आणि तिथून मैदानावरती विकेटही आल्यात. फलंदाजही बाद झाल्यात. नवीन बॅट्समॅन आल्यात. चांगला बॉल. हो वेगवान पेस वेग पाहायला मिळाला. वेगानं मात्र बीट करण्याचा प्रयत्न मैदानावरती पाहायला मिळाला. निर्धाव चेंडू आलेले आहेत. धावा धावफलकावरती आहेत. चिनू यांनी जर षटकार ठोकला तर निखिल यांच्याकडून त्यांना 1000 रुपयाचा प्राइज असणार आहे. एका षटकारासाठी शेअर मार्केट पहा 1000 रुपये आहेत.
पुढचा बॉल या ठिकाणी मात्र आपल्याला पाहायला मिळतात. एक धाव तर मैदानावरती घेतले गेलेत. दुसऱ्या धाव्याचा प्रयत्न करतात. फेकी मात्र झालेली आहेत परंतु खरा फेकी आहेत. तितकी मात्र प्रॉमिसिंग फेकी नाही पाहायला मिळाली. 2 धावा आहेत. अंडरआर्मची थोडंसं आठवण करून देणारी फेकी मैदानावरती पाहायला मिळाली. 2 धावा मैदानावरती घेतल्या. 2 धाब्याने संघाची धावसंख्या 44. 44 धावा 4 बॉलच्या समाप्तीनंतर. 2 बॉल अजूनही मैदानावरती बाकी आहेत. चांगला बॉल मैदानावरती पाहायला मिळाला. थोडंसं पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न, स्टेप आउट करून खेळण्याचा प्रयत्न आणि पंचाने मात्र बाद घोषित करण्यात आलेले आहेत. फलंदाज बाद झाला. धावा दफलकावरती आहेत 44 रन. 44. थँक्यू. धावा दफलकावरती 44 ऑन स्कोर कार्ड मात्र लगावल्यात. लास्ट बॉल, शेवटचा बॉल मैदानावरती बाकी असेल. श्रेयश नवीन बॅट्समॅन मैदानावरती आल्यात. लास्ट बॉल ड्राईव्ह केलाय. समोरच्या दिशेने फटका खेळण्याचा प्रयत्न. एक धाव तर त्या ठिकाणी घेतली गेल्यात. अमय्य होते चेंडूवरती येण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक करतात. 2 धावा मैदानावरती इझिली घेतल्या गेल्यात. तिसऱ्याचा प्रयत्न होईल का तर 2च वरती समाधान व्यक्त करावं लागेल. 46 लगावल्या त्या इनिंग मध्ये आणि 47चं लक्ष आहेत. 12च्या सरासरीनं चाललं असतं तर कदापि झालं असतं 11च्या सरासरीनं 55, 10च्या सरासरीनं चाललं असतं तर झालं असतं 50, पण तेवढं नाही. आता मैदानावरती घेतल्या गेल्या धावसंख्या 46 आणि करायच्यात रन 47. वाघोली संघ आपल्या डगआउटच्या दिशेने जायचं. जिथे डगआउट आहेत त्या डगआउट मधून तुम्हाला बॅटिंगसाठी जावं लागेल. चला बॅट्समॅन या फिल्डिंग लावून घ्यायच्या लगेचच मैदानावरती विनंती असणार आहेत.
चला चला फिल्डिंग लावा अंपायर्स. या इनिंग नंतर ब्रेक आहेत. यश चला यश बाहेर यायचं. चला यश बाहेर यायचं. नाहीतर लाईव्हचा दुसरा कॅमेरामॅन आपल्या तिकडे बसलेला तिकडे जाऊन बसायचं. तिथे आहेत आपले 2 कॅमेरावाले. 2 नाही 3 जण आहेत. नाही ते 3 कॅमेरावाले बसले त्यांच्या बाजूला बसा. चला मॅचच्या दिशेने जाऊयात. लक्ष आहेत 47 करायच्यात चेतक वाघोली संघाला. कोरोटी संघानं कोरोटी चाळच्या संघानं. पण यश का गेला होता माहिती का? त्याचा संघ आहे तो कोरोटी बीचा संघ त्याचा पण आहे. पण कोरोटी याला तो काहीतरी सांगण्यासाठी गेला होता. काही गोष्टी आहेत पण आता त्याच्या गोष्टी मैदानावरती कामी येतील की नाही काम येणार याची देखील चर्चा रंगणार आहेत. लक्ष 47 आहेत. 46 आधी बनवले आहेत. दुसऱ्या बाजूला 47 करायचे आहेत. पण एका गोष्टीची आणखीन चर्चा मी करेन. पहिला बॉल खेळला गेला. पहिला बॉल आपण पाहिला तर या ठिकाणी डिक्लेरेशनच्या माध्यमातून 1 रन मिळणार आहेत. एका गोष्टीची चर्चा तीच आहे. आतापर्यंत ज्या ज्या संघानं या मैदानावरती चेस केलाय ना तो संघ विजयी झालाय. पहिला मॅच दुर्गामाता घाट संघाने चेस केला तो संघ विजयी झाला. दुसऱ्या मॅच मध्ये एकता बानकर संघाने चेस केला तो संघ विजयी झाला. तिसऱ्या मॅच मध्ये विकास 11 बोलींचा चेस केला तो संघ विजयी झाला. आणि चौथ्या मॅच मध्ये रामजी बाबा वालुंजे संघानं मॅच मध्ये रन चेस केल्या तो संघ विजयी झालेला आहे. म्हणजे 4 वेळा चेस करणारा संघ जिंकलेला आहे. एकही वेळा डिपेंड करणारा संघ नाही जिंकला. मग आता डिपेंड होणार की रेग्युलरली जे चालू आहे 4 मॅच मध्ये ते चालू राहणार. 5व्या मॅच मध्ये देखील ते होणार का याची चर्चा रंगणार आहेत. एकतर चेस होणार की नाही होणार. पण एका गोष्टीची ही चर्चा आहे. मग प्रत्येक मॅच मध्ये चेस होत आहेत. मग टॉस जिंकून बॅटिंग का घेतली? फिल्डिंग घ्यायची होती. कदापि त्याही गोष्टीची चर्चा मैदानावरती रंगणार आहेत. चला जाऊयात पुन्हा मैदानाच्या दिशेने. गोलंदाज रेडी आहेत. भरपूर काही गोष्टीची चर्चा कोरोडीच्या देखील आता डगआउट मध्ये रंगलेली आहेत. पुढचा बॉल फुलटच बॉल आहे. फुलटच बॉल खेळायचा प्रयत्न क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहेत. बॉल अडवण्याच्या प्रयत्नामध्ये 1 धाव मात्र मैदानावरती कंप्लीट होईल. धावफलकावरती धावा संघाच्या एकूण धावा मात्र धावफलकावरती 2 धावा. चेंडू देखील संपला गेला. 2 धावसंख्या धावफलकावरती 2. ज्यावेळीचा बॉल आपण पाहिला तर पुन्हा एकदा मात्र चांगला बॉल पाहायला मिळाला. ऑफस्टंपच्या बाहेर घेऊन गेले. अपील स्ट्रॉंग होती परंतु आता यस बॅटची एज होती ती खेळाडू वृत्ती पाहायला मिळाली. आणि त्याच्यासाठी टाळ्यांचा गजर होतोय की तुमच्यामध्ये खेळाडू वृत्ती असणं गरजेचं आहे. आणि खेळाडू वृत्ती मैदानामध्ये दाखवत असताना बॅट्समॅन मैदानाच्या बाहेर स्वतः निघून गेलेले आहेत. हे खूप महत्वाचं आहे. म्हणजे एखाद्या खेळाडू म्हणून तुम्ही मैदानावरती काय करतायत. मग क्रिकेट देखील तुम्हाला साथ देणार. एकदा तुम्ही बाद झाल्यानंतर असं नाही की तुम्ही पुन्हा नाही खेळू शकत. पुन्हा पुढच्या स्पर्धेमध्ये पुढच्या मॅच मध्ये देखील तुम्ही खेळू शकतायत ते दाखवून देण्याचा प्रयत्न केलेला आहे. फटका छान खेळलाय. हवेमध्ये खेळलाय. जयची संधी आहे. फलंदाज बाद होणार. आधी देखील बाद झाले आताही बाद. मुझे पहचानो कहां से आया मैं हूं कौन. अरे दीवानो मुझे पहचानो कहां से आया मैं हूं कौन. मैं हूं कौन. मैं हूं मैं हूं मैं हूं कौन. मैदानावरती विकेट आलाय. डॉनचं गाणंही वाजलंय. पण डॉन कोण आहे सध्या? समोर खेळला फटका छान खेळलाय. क्षेत्ररक्षक मैदानावरती येत आहेत. एक चांगली गोष्ट मैदानावरती काय आहे माहिती का? कोरोटी संघानं बॅटिंग करताना सुरुवातीला धावा बनवल्यात. +60 पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न त्यांचा व्हायला होता. तिथे थोडीशी चूक झाली. दुसरी गोष्ट मैदानावरती गोलंदाजाचा वापर केला पहिल्या षटकामध्ये तो आतापर्यंत चांगला पाहायला मिळाला. आणि तिसरी गोष्ट मैदानावरती फिल्डिंगची रचना जी लावली गेलेली आहेत ना ती बरोबर गोलंदाजाच्या सहाय्याने लावली गेलेली आहेत. म्हणजे जिथे बॉलर अगदी बॉल डिलिव्हर करतोय ना त्याच पद्धतीने विकेट देखील मिळतात. ह्याही गोष्टी आहेत. यावेळचा बॉल शॉर्ट बॉल हाताला. चेंडूला मात्र खेळला गेला. चेंडू मात्र डिक्लेरेशन झोन मध्ये निघून जाईल. त्या ठिकाणी मिळेल 1 रन. षटक क्रमांक मैदानावरती पहिलं संपले गेले आहेत. आणि पहिल्या ओव्हर मध्ये धावफलकावरती रन आहे 4 रन 2 विकेट आतापर्यंत पाहायला मिळालेले आहेत. घेऊयात एक छोटासा ब्रेक.
पहिला षटक होतं 4 रनचा आणि पहिल्या षटकामध्ये 2-2 विकेट आल्यात. पण आता जेवढं टेन्शन ग्राउंड मध्ये नाही ना तेवढं टेन्शन बाहेर आहे. कोरोटीच्या बाहेर जे आहेत त्यांना जास्त टेन्शन आहे. पण आता त्याही गोष्टीची चर्चा आहे ना. मैदानावरती जे खेळाडू खेळतायत ते सध्या चांगला खेळ करत होते. आता काहीतरी सांगण्याच्या प्रयत्नामध्ये मैदानावरती ठोकलाय षटकार. पहिला उशीर जायला कामावर जायला उशीर जायला बघतोय रिक्षावाला बट माझी बघतोय रिक्षावाला बघतोय रिक्षावाला बट माझी बघतोय रिक्षावाला साधा वाल्याचा चांगला बॉल पाहायला मिळाला की नाही. पण आता व्हाईट बॉलचा इशारा कळवतात. यस डेफिनेटली व्हाईट बॉल. चिनू यांनी जर हॅट्रिक विकेट मैदानावरती घेतली तर त्यांच्यासाठी पारितोषिक असणार आहेत. निखिल यांच्याकडून 2000 आहेत ते मात्र दिले जाणार आहेत. पुढचा बॉल शॉर्ट बॉल. विकेट जाण्याची शक्यता आहे मैदानावरती आणि चिनू आलाय. चिनूने घेतलाय कॅच. मिळाली विकेट. बॅट्समॅन आउट. OUT. चिनू यांच्यासाठी ते निखिल यांच्याकडून पारितोषिक असताना 3 विकेट साठी 2000. मी तर म्हणेन 650 रुपये तर जमा झालेले आहेत पहिल्या विकेट साठी. अजून दुसरी विकेट आली तर आणखीन 650 जमा होतील आणि अजून एक विकेट आली तर 650 करता करता तुमचे 2000 रुपये जमा होणार आहेत. पाहूयात. पहिला विकेट मैदानावरती आलेला आहेत. गोलंदाज रेडी आहेत. नाही लेंथ खराब आहेत. लाईन खराब आहेत. लेग स्टंपच्या बाहेर आहेत. जास्तीत जास्त मात्र हाताळण्याचा प्रयत्न होतो मारा आणि डिक्लेअरच्या माध्यमातून देखील 1 रन मिळणार आहेत. एकूण 2 धावा मात्र या ठिकाणी आपल्याला मिळत असताना पाहायला मिळत आहेत. धावफलकावरती संघाच्या धावा वाढत असताना जाऊन पोहोचतात 13. करायच्या रन मैदानावरती 47. 2 बॉलचा खेळ आतापर्यंत संपला गेलाय. उर्वरित अजूनही 4 बॉलचा खेळ मैदानावरती बाकी आहेत. रन झाल्यात 13 2 बॉल नंतर. यावेळीचा बॉल आपण पाहिलं तर बॅकफुटला गेला. स्लाइस करण्याचा प्रयत्न चेंडूला मात्र कळला गेला. पॉईंटचा खेळाडू हो पॉईंटच्या खेळाडू मधून मात्र मिस्टेक होताना पाहायला मिळत आहेत. चेंडू सीमारेषेच्या लगत चाललाय. 2 घेतला. तिसऱ्याचा प्रयत्न. तिसरी रन देखील मैदानावरती कंप्लीट होईल. प्रयत्न चौथ्याचा होईल की काय आता. परंतु चौथ्याचा प्रयत्न देखील मैदानावरती यशस्वी आणि पंचाने सांगितलं 4 रन या ठिकाणी मात्र घेतल्या गेलेल्या आहेत. थोडस आरामदायक शांतदायक खराब तिथे मात्र आपल्याला फिल्डिंग पाहायला मिळाली. आधी खेळाडू चेंडूवरती नाही आले तेवढं लेट केलं. इतकंही लेट नाही करायचं बॉलवरती. जितकं तुम्ही लेट कराल ना तितकं संघासाठी धोकादायक ठरणार आहेत. 4 धावा मैदानावरती आला. 4 धावेने संघाची धावसंख्या 17. 17 धावा धावफलकावरती लगावल्या गेलेल्या आहेत. वाघोली संघाला आता अशा अपेक्षा उमेद जर त्यांना जागा करायची असेल तर मैदानावरती चांगला खेळ त्यांना दर्शवायचा आहे. दुसऱ्या बाजूला गोलंदाजी करणारा संघ आहे कोरोटी अचा संघ. त्यांना मैदानावरती कामगिरी चांगली करावी लागणार आहे या मॅच मध्ये. यावेळीचा बॉल मात्र हलक्यात फक्त चेंडूला मात्र ढकलून दिलं. सिंगल घेण्याचा प्रयत्न आपल्याला पाहायला मिळतो. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न होणार आहेत. दुसरी धाव देखील कंप्लीट होणार आहेत. 2 रन. आखोमे इशारा मैदानावरती दोन्ही खेळाडूंमध्ये पाहायला मिळाला. 2 रन त्या ठिकाणी घेतल्या गेल्या. 2 धावेने संघाची धावसंख्या 19. 19 पार्टनरशिप क्रिकेटमध्ये सर्वाधिक महत्वाची आहेत. तुमची भागीदारी क्रिकेटमध्ये सर्वाधिक महत्वाची आहे आणि ती भागीदारी करण्याचा प्रयत्न मैदानावरती पाहायला मिळाला. धावसंख्या धावफलकावरती लगावल्या गेल्या त्या मात्र 19. 19 धावफलकावरती लगावल्यात. पुढचा बॉल लेग स्टंपच्या बाहेर आहे. पुन्हा एकदा बॉल. अंपायर व्हाईट बॉलचा इशारा घोषित करतायत. अतिरिक्त स्वरूपाची धाव पुन्हा एकदा मात्र मैदानावरती मिळालेली आहेत. धावफलकावरती धावा जर पाहिल्या तर संघाच्या एकूण जाऊन पोहोचतात त्या मात्र 20 ऑन स्कोर कार्ड लगावल्या गेल्यात. अजूनही विजयासाठी 27 धावांची गरज आहे. मॅच जिंकण्यासाठी 27 ची गरज.
खोलवा टप्प्याचा बॉल, प्रत्युत्तर नाही, चिनूचा बॉल, कमबॅक करणारा बॉल पाहायला मिळाला. मॅच मध्ये जिंकण्यासाठी 27 धावांची गरज आहे टीम चेतक वाघोली संघाला. अगेन्स्ट आपण पाहिलं तर कोरोटी अचा संघ आपण मैदानावरती पाहतायत. पुढील बॉल, या बेलचा बॉल कडक स्ट्रोक आहे, वजनदार स्ट्रोक आहे. बॉलला मात्र पाठवून दिलाय सरळ सीमारेषेच्या बाहेर आणि हा येतोय खणखणीत मचनी डेट षटकार 6 रन. अठरा बॉलचा खेळ, 18 बॉल मध्ये 21 ची गरज आहे. या ओव्हर मध्ये किती रन आल्यात? या ओव्हर मध्ये 22 रन आल्यात. म्हणून एका गोष्टीची चर्चा होती, पहिलं षटक तुमचं चांगलं झालं होतं, मग पहिल्या षटकानंतर काही गोष्टी अगदी बाहेरूनही सांगण्यात आल्यात, काही गोष्टीची मीटिंगही करण्यात आली. तितका तुम्हाला वेळ नाही घ्यायचा होता. हा क्रिकेटचा खेळ आहे, क्रिकेटमध्ये काही परिभाषा असतात, त्या जाणणंही गरजेचं आहे. वेळ बदलली तर क्रिकेटचा खेळ बदलतो आणि क्रिकेटचा खेळ बदलला ना मग भरपूर काही गोष्टी बदलतात, ते आपण मैदानावरती पाहिलेल्या आहेत. 18 बॉलचा खेळ शेष, 18 बॉल मध्ये विजयासाठी 21 धावांची गरज आहे. चेतक वाघोली संघाला पण मैदानावरती पाहतात. एका दर्जेदार कामगिरीने सध्या मैदानावरती इम्प्रेस करण्याचा प्रयत्न ते देखील करतायत. अनेक जण आता वाघोलीच्या गावामध्ये देखील या मॅचचा आनंद घेत असतील. अनेक जण युट्यूब लाईव्हला सध्या या मॅचचा आनंद घेतात. समर्थक त्यांचंही सहर्ष स्वागत आहे, कारण की क्रिकेट म्हटलं तर प्रत्येकाचा जीव की प्राण, क्रिकेट म्हटलं तर प्रत्येकाचा आवडता खेळ आणि क्रिकेट म्हटलं तर एकमेकांमधले असलेले परस्पर संबंध, ह्या काही सर्व काही गोष्टी आपल्याला क्रिकेटच्या माध्यमातून देखील पाहायला मिळालेल्या आहेत. पहिला बॉल फुल टच बॉल, लोअर फुल टच बॉल, त्याला कनेक्ट करण्याचा प्रयत्न, बॉलला खेळला गॅपमध्ये, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी वेगाने पुढे आलात. 1 रन घेतला. दुसरा रनचा प्रयत्न करायचा होता पण नाही करू शकले. एकाच धावेवरती मात्र समाधान व्यक्त करावं लागेल. जगलर बनावं लागणार आहेत, जगलर प्रमाण मैदानावरती फिल्डिंग करावी लागणार आहेत. अजूनही 20 धावांची गरज आहे. धावा झाल्यात 27. फटका खेळला, हवेमध्ये खेळला, झेलची संधी, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी होते, झेल निसटला हातामधून, कॅच सुटला हातामधून, जीवनदान मिळालं आहे. फायदा जीवनदानाचा आता मात्र मैदानावरती होणार आहेत. 1 धाव मात्र मैदानावरती येतात. 19 धावांची अजूनही मैदानावरती गरज आहे. कॅचेस विन द मॅचेस, पकडो कॅच जीतो मॅच, छोडोगे कॅच हारोगे मॅच, हे क्रिकेटचं रहस्य आहे. नेहमी कठीण काळात तुम्हाला स्वतःला संघर्ष करायचा असतो आणि स्वतःला सिद्धही करायचं असतं कठीण काळामध्ये. फुल टच बॉल, अंपायरचा बिमार घोषित केलाय आणि बॉल चाललाय सीमारेषेच्या दिशेने. पंचांचा सिग्नल, पंचांच्या प्रतिक्रिया आपण जाणून घेऊयात. नो बॉल आणि नो बॉल वरती उतुंग षटकार, एकूण 7 रन. कहाणी में ट्विस्ट. मैदानावरती षटकार प्लस नो, एकूण 7 रन, धावसंख्या 35 करायच्यात 47, धावा झाल्या 35. फ्रीडचा बॉल होता, फ्रीडचा बॉल मैदानावरती खेळण्याचा प्रयत्न आणि त्या ठिकाणी आपण पाहिलं तर फ्रीडच्या बॉलवरती मैदानावरती रनआउटच्या माध्यमातून फलंदाज मात्र आपण पाहिलं तर बादू स्टंपिंगच्या माध्यमातून त्या ठिकाणी मात्र फलंदाज सेफली राहणार आहेत. यावेळचा बॉल आपण पाहिला तर $36, 36 धावा धावफलकावरती लगावल्यात. एक धाव मैदानावरती घेतला, दुसऱ्या धावेचा प्रयत्न, दुसरी धाव मैदानावरती येईल का तर नाही येणार. धावसंख्या 1 ने वाढल्या, धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचतायत 37, 37 धावा धावफलकावरती लगावल्यात. 10 धावांची गरज आहे मॅचला जिंकण्यासाठी. फटका खेळलाय, छान खेळलाय, दर्जेदार खेळलाय. चेंडू चाललाय पुन्हा सीमारेषेच्या पलीकडे. पंचांच्या प्रतिक्रिया जाणून घेऊयात. पंचांचा सिग्नल, 1 बाउन्स इनटू द फाईन, चौकार.
म्हणून मी एका गोष्टीचा उल्लेखही केला, आतापर्यंत चेस करणारे संघ जे आहेत ते चेस करणारे संघ जिंकलेले आहेत. मग कदापि टॉस जिंकल्यावर आता काय घ्यायचं हा विचार प्रत्येकाला करायचा आहे. फिल्डिंग करायची की बॅटिंग करायची, का बॅटिंग करताना जे पहिल्या संघाने जी बॅटिंग केली ते बॅटिंग करणारे संघ पराभूत झालेले आहेत. ज्या संघानं मैदानावरती फिल्डिंग केलेली आहेत तेच संघ मैदानावरती चेस करताना पाहायला मिळालेले आहेत. मॅच जिंकण्यासाठी 6 धावेची गरज आहे. क्रिकेटची परिभाषा जाणणं तुम्हाला गरजेचं आहे. क्रिकेटच्या परिभाषेमध्ये तुम्हाला कळणं गरजेचं आहे. 6 धावांची गरज आहे. मॅच जिंकण्यासाठी 6 रन करायचे अजूनही. पहिलाच बॉल खेळलाय, फटका छान खेळलाय. क्षेत्ररक्षक आहेत परंतु दर्शक बनणार आणि मॅच फिनिश अप होणार. मॅचला जिंकलाय चेतक वाघोली संघ. कॉंग्रॅच्युलेशन, अभिनंदन. या मॅच मॅन ऑफ द मॅच पुरस्कार देत मयूर. बॅटिंग करताना 15 रन आणि 2 विकेट घेणारा मयूर ठरलाय या मॅचचा गेम चेंजर ऑफ द मॅच. प्लेअर ऑफ द मॅचचा पुरस्कार दिला जाईल मयूर यांना. आणि पराभूत झालेला संघ आहे कोरोटी अचा संघ आहेत. संघाचे जे कॅप्टन आहेत कोरोटीचे कॅप्टन आपण या आपलाही सन्मान आहेत तो सन्मान या ठिकाणी केला जाणार आहे. त्यामुळे कोरोटी एशे कॅप्टन आपण या आणि मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार दिला जाईल मिस्टर मयूर.